श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. आज आहे शुक्रवार, दसऱ्याचा दुसरा दिवस. खरं तर दसऱ्या दिवशीच आम्ही नॉनव्हेज आणतो, कारण शस्त्रांचीही शस्त्रपूजा केली जाते. सो शस्त्रांनाही नॉनव्हेजचा नैवेद्य दाखवावा लागतो. त्यामुळे मग सकाळी काहीतरी गोडाधोडाचं आणि संध्याकाळी नॉनव्हेज असं जनरली बेत असतो. पण यावेळी दसरा हा गुरुवारी आला आहे आणि गुरुवारी आम्ही नॉनव्हेज खात नाही. त्यामुळे मग काल काहीच नॉनव्हेज आणलं नव्हतं. आज यांना सुट्टी पण आहे, त्यामुळे मग आज आवर्जून नॉनव्हेज आणलं आहे. आणि सकाळीच मी ऑमलेट करून शस्त्रांना नैवेद्य दाखवला आणि शस्त्रांची पूजा उत्तरपूजा करून घेतली. आता यांनी चिकन आणलं आहे, मसाला वगैरे करून ठेवला आहे. आता बस चिकनची कालवणं करायची आहेत, सुक्क आणि पातळ. आणि त्यानंतर छान जेवण करू. खरं तर आम्ही आज थोडंसं बाहेर जाण्याचा प्लॅन केला होता, पण आजकाल होतं असं की डेफिनेटली अर्चित आदल्या दिवशी रात्री फार उशिरा झोपतो आणि मग आमची दिवसाची सुरुवातही फार लेट होते. आणि त्याची थोडीशी किरकिर असते. उठल्यावरही त्याला मम्माच हवी असते तासभर तरी. मग थोडा वेळ त्याला पॅम्परिंग करायचं, या सगळ्यामध्ये अजून वेळ निघून जातो आणि मग कधी 12-1 होतात कळत नाही. त्यामुळे आम्ही आजकाल असं होतं की आम्ही दर गुरुवारी प्लॅन बनवतो, पण शुक्रवारी आमचे सगळे प्लॅन फ्लॉप होतात. त्यामुळे आता आम्ही ठरवलं की काही प्लॅनच नाही करायचा. डिरेक्टली जर वाटलं वातावरण चांगलं असेल तर सरळ जायचं, अदरवाईज मुकाट्याने घरात बसायचं. अर्चू नव्हता त्यावेळी. ॲक्च्युली ह्यांनाही संडेला सुट्टी असायची आणि मी IT मध्ये होते, सो मला सॅटर्डे संडे ऑफ असायचा. तर प्रत्येक संडे आम्ही फिरायला जायचो. म्हणजे सकाळी लवकर उठून मी टिफिन बनवून घ्यायचे सोबत, कारण शक्यतो आम्हाला दोघांनाही बाहेरचं खाणं फारसं आवडत नाही. आम्ही फारसे ऑइली वगैरे पदार्थ खात नाही. त्यामुळे मग टिफिन बनवून घ्यायचे आणि आम्ही सकाळी 8:30-9लाच घरातून बाहेर पडायचो आणि अख्खा दिवस नुसते फिरायचो. खूप फिरलो आहे आम्ही त्या काळामध्ये. पण आता असं होत नाही. प्लॅन करतो सगळं, पण काहीच होत नाही. कारण पूर्वी पाऊस वगैरे असला तरी छान फिरायचो. आता अर्चूला पावसात बाहेर न्यायला नको वाटतं. त्यामुळे मधल्या 2 महिन्यात तर सगळे पावसामुळेच आमचे प्लॅन फ्लॉप झाले. आणि आता सुद्धा जनरली तसंच होते. दर शुक्रवारी शक्यतो पाऊसच असतो. आज खरं तर पाऊस वगैरे नव्हता, पण आज आम्हाला उठायलाच लेट झाला. त्यामुळे मग आजचाही आमचा बाहेर जाण्याचा प्रोग्राम फ्लॉप झाला आहे. सो आता बघूया, संध्याकाळी जमलं तर कुठेतरी थोडंसं जाऊन येऊ. कारण एनिवेज ही अर्चूला मला पूर्ण वीकमध्ये कुठेच जायला मिळत नाही, कारण हे सकाळी लवकर जातात, संध्याकाळी उशिरा येतात. त्यामुळे मग फारसं कुठे बाहेर पडायला मिळत नाही. त्यामुळे शुक्रवारी अगदी जवळ का होईना पण कुठेतरी थोडंसं बाहेर जाऊन येतो. अर्चूलाही थोडंसं एक्सप्लोअर करायला मिळतात नवीन नवीन जागा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं कुतूहल फार असतं की हे काय ते काय. सो मग त्यालाही थोडंसं छान हे करायला मिळतं. सो बघू आता संध्याकाळी जर वेळ मिळाला तर कुठेतरी येऊ जाऊन. आणि आता मसाला वगैरे करून झाला. हा आहे मसाला. भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, लसूण, आलं लसूण आणि कोथिंबीर या सगळ्याचं वाटण तयार करून घेतलंय आणि आता मी कालवणं घालणार आहे. त्यानंतर मग कालवणं घालायला घेतली. सगळ्यात अगोदर 2 पळी तेल ओतून जो काही मसाला केला होता, भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, आलं लसूण आणि कोथिंबीर यांचा मसाला छान तेलामध्ये परतून घेतला. या मसाल्यामध्ये कसलाही खडा मसाला वगैरे काहीही घालायचं नाही, फक्त एवढंच घालायचं. त्यानंतर सुहानाचं जे 5वालं छोटं पॅकेट मिळतं त्यातलं अर्ध पॅकेट घालते मी. आणि त्यानंतर आपला कांदा लसूण मसाला. जोपर्यंत इकडं मसाला परतत होता तोपर्यंत इकडं अर्चूसाठी अळणी स्टॉक काढून ठेवला, कारण मग नंतर कालवण घालण्याच्या गडबडीत लक्षात राहत नाही आणि एकदम ओतला जातो आणि मग लक्षात येतं अरे अर्चूसाठी काढायचं होतं. सो मग अगोदरच काढून ठेवलं. आणि त्यानंतर मग मसाल्यामध्ये थोडंसं पाणी ओतून चिकनचे पीसेस टाकून थोडंसं आटण्यासाठी बाजूला ठेवून दिलं. दुसऱ्या एका पॅनमध्ये तेलामध्ये सेम मसाला टाकून घेतला. ह्या पॅनमध्येच मी मसाला भाजून घेतला होता. म्हटलं डबल भांडी नको हे करायला, म्हणून मग याच पॅनमध्ये पातळ कालवणही करायला घेतलं होतं. तर त्यामध्येही छान मसाला वगैरे परतून घेतला आणि मग जो काही अळणी स्टॉक होता तो सगळा टाकला. पण माहीत नाही का मला रस्सा हा थोडासा टोपातच करायला आवडतो. त्यामुळे पॅनमध्ये मला कसं तरीच वाटत होतं रस्सा करायला. त्यामुळे मी शेवटी तो पुन्हा ट्रान्सफर केला टोपातच आणि छान हलवून घेतला. मला पर्सनली रस्सा हा प्रॉपर पातळ असाच आवडतो.
काही लोक बरेच खूप सारा मसाला घालून थोडा घट्ट वगैरे ठेवतात. मला पर्सनली तसं आवडत नाही. मला रस्सा हा प्रॉपर रश्श्यासारखाच आवडतो, जो छान भुरके मारत पिता आला पाहिजे. आणि थोडेसं ज्यावेळी आपल्या ज्वारीच्या भाकरी करून होतात तर त्याच तव्यामध्ये 2 चमचे जे आपण पोहे खाण्याचे छोटे चमचे असतात ते 2 चमचे ज्वारीचं पीठ तव्यावरती भाजून ते एका वाटीमध्ये घ्यायचं आणि त्याच्यात पाणी ओतून त्याची एक स्लरी बनवायची. आणि ती स्लरी आपण जो रस्सा बनवला आहे त्या रश्श्यामध्ये ओतायची आणि छान रस्सा उकळून घ्यायचा. पीठ छान खरपूस भाजून घ्यायचं. त्यामुळे रश्श्यालाही एक खूप छान खरपूस अशी चव येते आणि थोडीशी थिकनेसही येते आणि रस्सा खूप सुंदर लागतो चवीलासुद्धा आणि प्यायलाही खूप छान वाटतो. एकदा ही ट्रिक नक्की यूज करून बघा. त्यानंतर अशा छान टम्म फुगणाऱ्या गोल गरगरीत ज्वारीच्या भाकरी करून घेतल्या आणि अर्चीच्या बाबांची आणि माझी खरं तर खाण्याच्या बाबतीत टेस्ट ही अगदी अपोजिट आहे. म्हणजे मी नॉनव्हेज लवर आहे आणि त्यांना व्हेज खूप आवडतं. त्यांना गोड आवडतं, मला अजिबात आवडत नाही. त्यांना फरसाण किंवा शेव अशा तळलेल्या गोष्टी आवडतात ज्या मला पर्सनली अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे फक्त एकच गोष्ट अशी आहे ज्यात आम्ही दोघांचंही एकमत होतं, ते म्हणजे ज्वारीची भाकरी. सो संध्याकाळी आम्हाला जनरली ज्वारीची भाकरी लागते दोघांनाही आणि मलाही पर्सनली फार चपाती वगैरे आवडत नाही, त्यांनाही आवडत नाही. सो मग त्या बाबतीत तरी ॲटलिस्ट एकमत होतं आमचं. मग छान जेवणाची ताटं करून घेतली आणि जनरली जेवढं आपण चिकन खातो तेवढाच वजनाचे सॅलडही खाल्लं जावं, जेणेकरून चिकन पचनाला थोडीशी मदत होते असं म्हणतात. त्यामुळे मग सलाड इज मस्ट ज्यावेळी चिकनची कालवणं केली जातात. त्यानंतर मग मस्त ताटं वाढून घेतली आणि जेवणावर ताव मारला. खरं तर खूप दिवसांनी आजही चिकन आणलं होतं. मला वाटते 15-1 दिवसानंतर आणलं होतं. त्यामुळे मग छान जेवणं करून घेतली आणि त्यानंतर मस्त झोप काढली. आणि खरं तर आम्ही झोपलो होतो आणि जस्ट अर्ध्या तासातच जोरजोरात आवाज यायला लागला म्हणून सहज खिडकीतून बाहेर बघितलं तर इतका जोरदार पाऊस सुरू झाला होता आणि 2:30-3 वाजले असतील साधारण. तेव्हापासून जे पावसाने सुरुवात केली होती ती साधारण 4:30-5पर्यंत पाऊस पडत होता. आणि मी लगेच अर्चीच्या बाबांना म्हटलं, बघा बरं झालं आपण गेलो नाही बाहेर, नाही तर अडकलो असतो या पावसात. कारण खरं तर सकाळी खूप ऊन होतं आणि अचानकच जोरदार पावसाची सुरुवात झाली होती. खरं तर हा आता ऑक्टोबर-नोव्हेंबर म्हणजे ऑक्टोबर हीट तर इतकं म्हटलं जातं की ऑक्टोबरमध्ये एवढं ऊन पडतं वगैरे, पण अजूनही हा पाऊस काही जायचं नाव घेत नाही आहे. सो आता कंटाळा आला आहे पावसाचा खरं तर. पण जसा पाऊस पडायला लागला की आजीच्या बाबांचं लगेच सुरू झालं की मला चहा प्यायचा आहे, कारण त्यांना सकाळ संध्याकाळ चहा लागतो. एरवी आमच्या घरात चहा बनत नाही, पण ते घरी असले की शुक्रवारी डेफिनेटली चहा बनतो. सो मग छान चहा पार्टी झाली आणि त्यानंतर अर्चितला त्याच्या बाबांकडे सोपवलं आणि मी पूर्ण केला माझा खूप दिवसांपासून पेंडिंग असलेला आरीवर्कचा ब्लाऊज. खरं तर याच्यावरचं सगळं आरीवर्क कंप्लीट होतं. फक्त स्लीव्जला जे लटकन असतात ते सुद्धा एका स्लीवचे कंप्लीट झाले होते, फक्त एका स्लीवचे राहिले होते. सो ते खरं तर मोजून एक अर्ध्या तासांचं वगैरे काम होतं. तर छोटंसं काम आहे, होईल करत मी पण दुर्लक्ष करत होते त्याच्याकडे आणि असं करत करत तो खूप दिवसांपासून राहून गेला. त्यामुळे मला खरं तर ती साडी नवरात्रातही वेअर नाही करता आली, ब्लाऊज रेडी असूनसुद्धा. छोटंसं हे काम राहिलं होतं म्हणून म्हटलं आता तरी पूर्ण करूनच घ्यायची, जेणेकरून दिवाळीत तरी मला ॲटलिस्ट ती वापरता येईल आणि दिवाळीत तरी तिचा यूज होईल. म्हणून मग हा आरीवर्कचं काम पूर्ण करून घेतलं आणि उद्याच्या माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी आरीवर्क केलेले सगळे ब्लाऊज बघायला मिळतील. त्यामुळे उद्याचा व्लॉग बघायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. ऑल्सो प्रेस द बेल आयकन. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. स्टे ट्यून्ड.